अतुल पाटील यांना, अतुल बडगुजर यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी माननीय किरण पाटील यांना आमंत्रित करतो. सोळा चेंडूंमध्ये 52 धावा, 3 चौकार, 6 षटकारांच्या मदतीने प्लेयर ऑफ द मॅच झालेला आहे आणि त्याचा स्वागत सत्कार मान्य किरण बापू यांच्या हस्ते होत आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाला यायचं आहे. मनशांती हॉस्पिटल विरुद्ध साईनाथ मजरेहोड यांचा हा संघ, या दोघांमधला हा सामना आता प्रगतीपथावर आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वीर गुर्जर क्रिकेट लीग चोपडा पर्व दुसरे या स्पर्धेसाठी लाभलेले स्पॉन्सर, या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव. विशेष सहकार्य नवलसिंग राजे पाटील, गुलाबराव पाटलांचे स्वीय सहाय्यक. मुख्य स्पॉन्सर सुनील भाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपालिका. सहप्रायोजक श्री मनोज पाटील सर, संचालक त्रिमूर्ती फाउंडेशन जळगाव. ट्रॉफी स्पॉन्सर अजय दादा पाटील तावसेकर. यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील, संचालक सरस्वती विद्या प्रसारक मंडळ सतकेळा तथा माजी नगरसेवक जळगाव महानगरपालिका. मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर आहे स्कायविन चे संचालक ललित पाटील खापरखेडेकर. बॉलिंग एंडचे स्पॉन्सर श्री नंदकिशोर भानुदास पाटील, गिरिराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चोपडा. त्याच्यानंतर बॉलिंग एंड स्पॉन्सर नॉर्थन हॉस्पिटल जळगाव डॉक्टर मनीष चौधरी. बाउंड्री स्पॉन्सर वंश प्लायवूड जळगाव मंगेश चौधरी बोकनीकर. टॉस का बॉसचे स्पॉन्सर डॉक्टर चंद्रकांत पाटील खरदकर. पेव्हिलियन एंड वन चे स्पॉन्सर राजाराम बापू पाटील, माजी नगरसेवक चोपडा.
त्याच्यानंतर पेव्हिलियन एंड 2 चे स्पॉन्सर डॉक्टर राधेश्याम चौधरी जळगाव. पेव्हिलियन एंड 3 चे स्पॉन्सर स्वराज्य ऑटो जळगाव आमचे बबलू दादा. त्याच्यानंतर पेव्हिलियन एंड 4 चे स्पॉन्सर यशोधन हॉस्पिटल चोपडा संचालक डॉक्टर राहुल पाटील सर. ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर भोलेनाथ पांडुरंग पाटील गाडोदेकर. स्वागत गेटचे स्पॉन्सर्स आहेत मान्य श्री गोपाल चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य पिंपरी. समालोचन कक्षाचे स्पॉन्सर्स आहेत आमचे मान्य श्री रावसाहेब पाटील आडगावकर. हे स्पॉन्सर्स या स्पर्धेला लाभलेले आहेत. सर्व स्पॉन्सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला पुढच्या सामन्याला सुरुवात करायची आहे. दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे 2 आपले एक्स्ट्रा खेळाडू असतील ते इकडे पाठवायचे आहेत. एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचा आहे एक 12वा खेळाडू स्कोर अपडेट करण्यासाठी. दोघही संघांचा एक एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. लेट्स प्लेड. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे. लेग साइडच्या दिशेने हा उत्तुंग असा षटकार आलेला आहे. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला फटका. पुढचा चेंडूचा सामना करताय मनशांती हॉस्पिटल संघाची प्रथम फलंदाजी. अतिशय चांगला फटका देऊन जात आहे. पूर्ण 6 धावा पहिल्या षटकात. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल मनशांती हॉस्पिटल कडून. कल्पेश पाटील ची बॅट तडपताना पाहायला मिळते. 2 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. बुंद्यात टाकलेला चेंडू सरळच्या दिशेने खेळलाय आणि त्या दरम्यान दोघही फलंदाज एक धाव पूर्ण करताय. अतिशय सावध सुरुवात आहे. आतापर्यंत 4 चेंडू दीपक जाधव यांच्या षटकाचे झालेले आहेत आणि आता सामना करायला ललित पाटील हे आलेले आहेत. बघूयात ललित पाटील आपल्या संघासाठी काय योगदान देत आहे. पुढचा चेंडूचा सामना. अतिशय चांगला आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्या दरम्यान दोघही फलंदाज एक धाव पूर्ण करताय. पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार कल्पेश पाटील याच्या बॅटमधनं येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार या षटकामध्ये 3 षटकार कल्पेशच्या बॅटमधून आलेले आहेत आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा बिनगडी बाद
मनशांती हॉस्पिटल. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जर या स्ट्राइक रेटने जर मनशांती हॉस्पिटल खेळेल तर प्रोजेक्टेड स्कोर 200चा दाखवतोय. बघूयात काय सुरुवात होते मनशांती हॉस्पिटलची. आता गोलंदाजी मार्कला शुभम विजय पाटील गोलंदाजीसाठी आलेले आहेत. अतिशय महागड षटक साईनाथ 11 संघाकडून पहिलं षटक. बघूयात हा डाव सावरण्याचा प्रयत्न करतील. सामना करतील ललित पाटील शुभमचा. आणि पहिला चेंडू वाईटचा आणि एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. बघा इथे अतिरिक्त धाव आपण जर बॅट्समनला दिली तर त्याला तेवढाच तो फायदा होत असतो. अतिशय चांगला फटका आणि देऊन जात आहेत पूर्ण 6 धावा. ललित पाटील देखील आता सुरुवात केली आहे. ललित पाटीलने त्याची देखील बॅट तडपायला सुरुवात झालेली आहे. 27 धावा झालेल्या आहेत आणि शुभमने देखील पहिल्या चेंडूला हा षटकार दिलेला आहे. त्या दरम्यान फलंदाजाने परत एकदा मैदानाच्या आतमध्ये रिप्ले मात्र आपल्याला दाखवला आहे. षटकार ते लगावतोय फलंदाज. या षटकाराचे मात्र पंचप्लाउड प्रायोजक म्हणून आपल्याला लागलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे षटकार चौकार लगावले जातील त्या षटकार चौकाराचे प्रायोजक ज्यांनी स्वीकारलंय मंगेश दादा चौधरी वंशप्लाउडचे सर्व आहेत. आणि धन्यवाद असेल मंगेश दादा चौधरी यांचा देखील की आपल्या समाजातील खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपण जे योगदान दिलंय निश्चितच एक मोलाचं योगदान. त्या दरम्यान पुन्हा एकदा ग्राउंडवर जाऊयात. बॅटची कळ, सिंगल धावेचा प्रयत्न, धाव घेतली गेली आहे. थोडीशी रिस्की धाव होती. डायरेक्ट हिट जर झाला असताना थ्रो तर निश्चितच फलंदाज थोडेसे संकटात सापडले असते. मात्र डावकुऱ्या हाताचा फलंदाज कल्पेश आता मात्र स्ट्राईकवर असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं होतं. त्यानंतर 3 चेंडू टाकले गेले. 3 चेंडू टाकल्यानंतर धावा झाल्यात 34. दोघेही फलंदाज चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत. कल्पेश 380च्या स्ट्राईक रेटने तर ललित 350च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. आता मात्र पट्ट्यात चेंडू खेचून दिलाय, फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर. फलंदाजाला मिळेल वंशप्लाउड. षटकाराच्या मदतीने आता मात्र धावा होत आहेत 40. कल्पेशला पायावर टाकलेला चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषा पार. आणि जर आपण बघितलं ना तर करंट रन रेट सध्या जो घडीला ज्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे प्रति षटक 24 धावाच्या सरासरीने. ऑफसाईडच्या दिशेला हलक्या हाताने चेंडू ढकलून दिलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. मागच्या शॉटवर ताकद होती, या शॉट मध्ये नजाकत. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 2 धावेने पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतील कल्पेश. 7 चेंडूंमध्ये 27 धावांवर खेळतायत. पॉवर प्ले मध्ये सुरुवात कशी असावी तर साईनाथ माफ करा मनशांती हॉस्पिटल या संघाने मात्र दाखवून दिलाय की पॉवर प्ले कशा पद्धतीने तोडफोड करायची असते पॉवर प्ले मध्ये. आता मात्र रिव्हर्स फटका, 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषेजवळ. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान धाव घेतली गेली आहे फक्त 1. एका धावेच्या मदतीने षटक मात्र संपलंय. धावा झाल्यात 42.
आणि आपण जर बघितलं ना तर कल्पेश अतिशय चांगल्या लयीत फलंदाजी करतोय सरळ बॅटने. माफ करा 43 धावा झाल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर कल्पेश एक चांगल्यारीत्या फटकेबाजी करतोय. समोरच्या सरळ बॅटने फटके येत आहेत. तर उलट्या बॅटने फटका मारायचा प्रयत्न झाला मात्र थोडासा दुखापतग्रस्त दिसतात. क्रॅम्प मात्र मांडीमध्ये येताना दिसतोय. पाणीची बॉटल असेल तर लवकर पाणी घेऊन यायचंय मैदानाच्या आतमध्ये. पाणी कालपासून सुरू झालेली गुजर समाजातील खेळाडूंसाठी ही दिवाळी आज मात्र दुसऱ्या दिवसात येऊन पोहोचली आहे. दुसऱ्या दिवसातील दुपारचं सत्र देखील सुरू झालंय आणि मैदानाच्या बाहेर देखील जे होर्डिंग चांगल्यारीत्या सजवले गेलेत. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आपण जर बघितलं तर ज्या लोकांमुळे ज्या माणसांमुळे ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण एवढ्या चांगल्या ग्राउंडवर खेळतोय. ग्राउंड्समॅन असतील त्यानंतर ज्यांनी या ग्राउंडवर मेहनत घेतली आयोजन समितीचे सर्व सदस्य असतील. स्पर्धा फक्त 4 दिवसांची आहे मात्र 4 महिन्यांची मेहनत आयोजन समितीची यामागे आहे. निश्चितच मेहनत आता मात्र रंगात येताना दिसतीये आणि सामने देखील रंगात येताना दिसत आहेत. एक एक सामना अतिशय चांगल्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि चांगलं प्रदर्शन देखील आपल्या गुजर समाजातील विविध गावातून आलेले खेळाडू आपला छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला या स्पर्धेतील ब्रँड अँबॅसेडर म्हणून माननीय गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री जळगाव जिल्हा, त्यानंतरच जर आपण बघितलं तर मुख्य प्रायोजक म्हणून माननीय सुनील भाऊ चौधरी आव्हानेकर, माजी नगराध्यक्ष अंबरनाथ. त्यानंतर आता मात्र संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज बाद होतोय कोण तर कल्पेश. कल्पेशला मात्र परतावा लागेल. त्यासोबतच जर आपण बघितलं ना तर सहप्रायोजक म्हणून श्री मनोज पाटील सर वाघळूतकर, अध्यक्ष त्रिमूर्ती फाउंडेशन. या स्पर्धेमध्ये जे पुरस्कार दिले जात आहेत ना त्या पुरस्काराचे प्रायोजक माननीय अजय पाटील तावसेकर, संचालक दिशा ऑटोलिंक. आणि या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय ना माननीय नवलसिंग राजे पाटील रेलकर, स्वीय सहाय्यक माननीय गुलाबरावजी पाटील साहेब. या संपूर्ण स्पर्धा ज्या यूट्यूब लाईव्ह वर कव्हर केली जाते या यूट्यूब लाईव्हचे प्रायोजक माननीय डॉक्टर चंद्रशेखर पाटील सतखेडेकर, माजी नगराध्यक्ष जळगाव महानगरपालिका. आणि यानंतर जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये मुख्य मंचावर बघा पुढचा सामना जो आहे जुगल मेडिकल विरुद्ध ऊर्जा ब्ल्यू. दोघही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस जवळ यायचं आहे. माननीय मंचावर उपस्थित किरण पाटील यांना मी विनंती करेल की त्यांच्या तर्फे या टॉस का बॉसचा टॉस होईल. पुढचा सामना जुगल मेडिकल विरुद्ध ऊर्जा ब्लू. दोघही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की प्रमुख पाहुणे ते उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आपला पुढच्या सामन्याचा टॉस होईल. चला लवकर. अरे बघा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली आहे. कल्पेश बाद झाला, लगेच एक दुसरा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते ते देखील बाद झाले. 43 धाव संख्येवर दुसरा झटका लागलाय. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या खऱ्या मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकामध्ये विकेट देखील येते. आता मात्र संदीप पवार यांना संधी असेल हॅट्रिकची. आपण जर सकाळपासून बघितलं ना तर हॅट्रिकची संधी हे तिसरी असेल. चंद्रशेखर पाटील वंदे मातरम यांना सुद्धा संधी होती. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या गेल्या होत्या. तिसरा देखील झेल झाला होता मात्र झेल कंट्रोल मध्ये आला नाही आणि तो षटकार आला. त्यानंतर एक मॅच झाली त्यामध्ये देखील हॅट्रिकची संधी निर्माण झाली. याच मॅच मध्ये सुद्धा हॅट्रिकची संधी निर्माण झाली. बघूयात हॅट्रिकचे मानकरी ठरतायत का संदीप पवार. संदीप पवार मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ऑन हॅट्रिक आहेत.
फलंदाज जय सोळंकी हलक्या हाताने खेळून दिलाय, डिफेन्स केला गेलाय. जुगल मेडिकलच्या कर्णधाराला विनंती आहे की लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचंय. जुगल मेडिकल. आणि बघितलं ना तर आपण पुन्हा एकदा थोडस ज्या आता मात्र पायावर टाकलेला चेंडू विरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा बार. वंश ब्लाउड षटकार. त्या दरम्यान विकेट आल्या आणि धावा देखील आल्या. बघा विनंती असेल आणि आपण आता बघूयात की या स्पर्धेमध्ये ज्या 20 संघांनी सहभाग घेतलाय ना त्या 20 संघांचं देखील कौतुक असेल, आभार असतील. अथर्व ट्रॅव्हल्स यामधील पहिला संघ असेल, मागच्या वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन, त्यानंतरच रनर अप असलेला संघ वंदे मातरम. त्या दरम्यान एकदा पुन्हा आलाय अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने गुदगुल्या करत चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. वंश प्लाउड चौकार. त्यानंतर मन शांती हॉस्पिटल 53 धावा झाल्यात आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. पॉवर प्ले आता मात्र संपलाय. मन शांती हॉस्पिटल जळगाव. आता पुढच्या सामन्याचा टॉस जुगल मेडिकल विरुद्ध ऊर्जा ब्ल्यू. ऊर्जा ब्ल्यू चे उपकर्णधार ऋषिकेश पवार आणि जुगल मेडिकल तर्फे कर्णधार यांनी टॉस करायचा आहे. टॉस करण्यासाठी मुख्य अतिथी तिथे उपस्थित आहेत. माननीय किरण पाटील यांच्या हस्ते तो टॉस का पास होत आहे. मुख्य स्क्रीनवर आपण बघू शकता पुढच्या सामन्याचा टॉस माननीय सरपंच सतखेडा किरण पाटील यांच्या हस्ते टॉस होताना. सर एक मिनिट विनंती आहे, ते एक्स्ट्रा प्लेयर आहेत ना तुमच्याकडे इकडे पाठवून द्या. ज्यांना नाव माहिती ना त्यांना पाठवा, कारण धावा आहे ना दुसऱ्या कोणाच्याही नावावर पडतायत. टॉस झालेला आहे. दोघही संघ आपला निर्णय कळवतील. बॉलर नाहीये. बघा आता थोडस पारितोषिक यायला देखील सुरुवात झाली आहे. स्कायविनच्या होर्डिंगला जर डायरेक्ट हिट षटकार आला ना तर 501 रुपयांचं रोख पारितोषिक संदीप पाटील मजरे होळकर यांच्याकडनं जाहीर झालंय. आणि सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये कितीही षटकार एका फलंदाजाने जरी मारलेत तरी पारितोषिक देण्यात येईल. ही मात्र उत्साह वाढवण्याची बाब असेल. आपल्या समाजातील खेळाडूंचा एक चांगला उत्साह वाढवण्याचं काम केलंय. बघा जुगल मेडिकल विरुद्ध ऊर्जा ब्ल्यू यांच्यामध्ये टॉस झालेला आहे. जुगल मेडिकल संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आणि बघा आता आपल्याला या 20 संघांचे जे कोणते कोणते संघ या स्पर्धेत सहभागी झालेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पहिला संघ असेल अथर्व ट्रॅव्हल्स, विशाल पाटील तोंडेकर यांच्या मालकीचा हा संघ, मागच्या वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन. त्यानंतर 2 नंबरचा संघ असेल वंदे मातरम ॲडव्होकेट विनोद बी पाटील वेलकर यांच्या मालकीचा हा संघ. मनशांती हॉस्पिटल जळगाव डॉक्टर श्री उदयसिंग पाटील मनवेलकर यांच्या मालकीचा हा संघ असेल. त्यानंतर ओम श्री नागेश्वर श्री तिलक पाटील माचलेकर यांचा मालकीचा हा संघ. त्यानंतर जर बघितलं आपण नंतर क्वालिटी मेटल्स बी एस पाटील सर सतखेडेकर यांचा मालकीचा हा संघ. आणि ऋषी कॉम्प्युटर श्री योगेश पाटील हनुमंत खेडेकर यांचा मालकीचा हा संघ आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर बाबाजी ॲग्रो श्री संदीप पाटील वेडोदेकर यांचा मालकीचा हा संघ. बागायतदार क्रिकेट क्लब तरडी श्री रमाकांत पाटील तरडीकर यांचा मालकीचा हा संघ आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर झेल सुटला खरा, मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आहे. ऊर्जा ब्ल्यू श्री महेश पाटील पळावतकर यांच्या मालकीचा हा संघ. युनिक टेक्नो सोल्युशन श्री विपिन चौधरी बाटपुरेकर यांचा मालकीचा हा संघ असेल.
त्यानंतर जर बघितलं आपण तर एक नवीन संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, लोणी चॅलेंजर्स. ॲडव्होकेट देवेंद्र पाटील लोणीकर, साईनाथ 11, निवृत्ती पाटील मजरे होळकर यांचा मालकीचा हा संघ. डॉक्टर सत्वशील जाधव 11, डॉक्टर सत्वशील जाधव कठोरेकर यांचा मालकीचा हा संघ असेल. महाकाल एंटरप्राइजेस श्री गजानन पाटील अजनाळ बंगला यांचा मालकीचा हा संघ. जितेंद्र पाटील 11, जितेंद्र दादा पाटील सावखेडेकर यांचा मालकीचा हा संघ. आणि जुगल मेडिकल वॉरियर्स श्री संजय पाटील विटनेरेकर यांचा मालकीचा हा संघ. श्री यशवंत डेअरी भुसावळ श्री सूर्यवंशी गुजर धानोरा या संघ मालकाचं थोडस विशेष कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी आपलं वैयक्तिक नाव मात्र इथे दिलं नाहीये, संपूर्ण गावाला संघाचं मालक बनवलंय. त्यानंतर महाकाल प्लाउड श्री अमित पाटील आव्हानेकर यांचा मालकीचा हा संघ असेल. आणि चंद्रवर्षा एंटरप्राइजेस श्री चंद्रकांत पाटील रेलकर यांच्या मालकीचा हा संघ असेल. तापी ॲग्रो श्री नरेंद्र पाटील गरताळकर यांचा मालकीचा हा संघ असेल. आणि हे 20 संघ मालकांचं मनापासून आयोजन कमिटीकडनं धन्यवाद म्हणावे लागतील, कारण या स्पर्धेमध्ये हे संघ सहभागी झाले नसते तर ही स्पर्धाच झाली नसती. निश्चितच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. धावा आता मात्र थोड्याशा मंदावल्या आहेत. ज्या गतीमध्ये धावा येत होत्या आता मात्र थोडीशी गती धावांची कमी झाली आहे. त्या दरम्यान भिरकावून दिलाय चेंडू, जसा स्लॉट मध्ये आला त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलंय आणि फलंदाजाला मिळेल वंश प्लाउड षटकार. चौसष्ट धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये झालाय. अतिशय चांगली सुरुवात दोघही ओपनिंगच्या फलंदाजांनी करून दिली होती. 3 गडी बाद झालेत ना. आपण जर बघितलं ना तर आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील आणि जय सोळंके ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय पाटील देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे, मात्र धीरज पाटील जर आपण बघितलं ना तर गोलंदाजीमध्ये दमखम आहे. या खेळाडूमध्ये ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी निभावतात. आता मात्र गोलंदाजी मात्र पहिले करावी लागेल, त्यानंतर फलंदाजीमध्ये बघावं लागेल की धीरज कशारीत्या फलंदाजी करतात. समोरच्या दिशेला तगडा प्रहार केला गेलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय. पंचांचा इशाऱ्याचा येतोय षटकार. बघा कनेक्शन चांगल्या रीत्या प्रॉपर होतं, गॅप मध्ये चेंडू होता. आणि अक्षय बद्दल जर आपण बघितलं ना तर आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची ही एक संधी असेल अक्षयकडे. अजूनही 6 षटक यायचे बाकी आहेत. काल जर आपण बघितलं ना तर अक्षयला खेळपट्टी ही सोडावी लागली होती, आउट ऑफ फॉर्म होता. आता मात्र आज चांगला लयीत दिसतोय. आजचा दिवस अक्षयला गाजवावा लागेल, स्वतःचं वर्चस्व मात्र सिद्ध करावं लागेल. चांगलं कनेक्शन पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधनं. धाव मात्र येते 1. एका धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकतीये. धीरज पाटील ऑन स्ट्राईक आहेत. बघूया आता कशा रीत्या गोलंदाजी होतीये. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं ना तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल कोणता असेल तर आजच्या दिवसातील या सामन्यातील हा झेल जर आपण बघितला तर काही सेकंदांचा फक्त वेळ होता. त्या दरम्यान रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो ज्या रीत्या क्विक रिॲक्शन केली गेली झेल घेतला गेलाय आणि एक उत्कृष्ट रीत्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये झालाय. इनफॉर्म बॅट्समन जो होता षटकार चौकार मारत होता तो फलंदाज मात्र आता मैदानाच्या बाहेर गेलाय. धीरज पाटील चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजे या खेळाडूसाठी. ज्या प्रकारे झेल घेतला गेलाय निश्चितच शॉट परफेक्ट होता, शॉट मध्ये कोणतीच कमी नव्हती, मात्र झेल चांगल्यारीत्या टिपलाय.
रिव्हर्स फटका, व्हेरिएशन केलं फलंदाजीमध्ये. चेंडू सरळ चाललाय अलॉंग द कार्पेटच्या साह्याने. वंश प्लाउड चौकार. मी बोलत जरी राहिलो ना तरी हळूहळू वाढवा. आता मात्र फुलटॉस चेंडू सरळ भिरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय लेग साइडच्या दिशेला, सीमा रेषा पार. वंश प्लाउड षटकार. षटकाराच्या मदतीने आता मात्र धावा या भरपूर वेगाने येत आहेत. 81 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय आणि या 5 षटकानंतर आता मात्र संधी असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे कमबॅक करण्याची, कारण मैदानाच्या आतमध्ये देखील होईल बदल. एंड चेंज होईल आणि एंड चेंज झाला तर मॅच मध्ये ट्विस्ट मात्र येतो. धन्यवाद डीजे. चांगल्यारीत्या डीजे ऑपरेटिंग देखील या सामन्यामध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला आपण बघतोय. समर्थ साऊंड महाजन दादा यांच्याकडनं ही सेवा दिली गेली आहे. बघा आपण जर बघितलं ना तर चोपड्यामध्ये होणाऱ्या जेवढाही नामांकित स्पर्धा आहे त्या स्पर्धांमध्ये हा नामांकित साऊंड सिस्टीम समर्थ साऊंड आपल्याला दिसेल वारंवार. मात्र आज त्यांनी थोडीशी गाडीची साईड चुकीच्या रीतीने उभी केली आहे म्हणून तुम्हाला गाडी दिसत नसेल. मात्र ऑपरेटिंग आणि आवाजची क्लॅरिटी कौतुकास्पद आहे. आता मात्र अक्षयने प्रयत्न केला होता ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा. ज्या दिशेला चेंडू येतोय त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडनं. एक चांगल्या फलंदाजाची निशाणी असते की ज्या दिशेला चेंडू येणार त्या दिशेलाच फटका खेळायचा. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आता विविध प्रकारचे फटके आलेत. थोडंसं क्रिकेट अपडेट झालंय. फास्ट क्रिकेट आता खेळलं जातं. त्यानंतर मागून दांडी 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 गुल केली आहे. फलंदाज बाद होतोय अक्षय पाटील. धन्यवाद डीजे. त्या दरम्यान उत्साह वाढवणारे गाणे डीजे कडनं वाजवले जात आहेत. आता मात्र उमाकांत पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा देत असतात. आता मात्र आपल्या संघासाठी कर्तव्य बजावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. बघूयात ज्या रीत्या ड्युटी बजावतात त्या रीत्याच आपल्या संघासाठी देखील कामगिरी करतायत का. आल्या आल्या बॅट फिरवली गेली आहे. मात्र बॅट आणि बॉलचं कुठलंही कनेक्शन नव्हतं. त्या दरम्यान पहिला चेंडू खेळला गेलाय डॉट बॉल. आणि आपण जर या गोलंदाजाचं बघितलं ना तर पहिला चेंडू डॉट, 1 विकेट आणि डॉट. अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी होतीये. दुसरं षटक हाताळतायत आणि 11 धावा खर्च केल्यात. 2 विकेट घेतल्यात. आता मात्र चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळून दिलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत सरळ सीमारेषा पार. वंश प्लाउड चौकार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला युवा खेळाडूंचा भरणा देखील येता जाताना दिसेल आजच्या दिवसामध्ये. या 4 दिवसांमध्ये त्यापैकीच एक आमचे वंदे मातरम संघाचे अष्टपैलू खेळाडू क्रिश पाटील हे देखील इन ऍक्शन असतील. सकाळचा सामना झाला त्यानंतर दुर्गेश
दुर्गेश पाटील हे देखील आजच्या सामन्यामध्ये संधी दिली गेली होती, मात्र समोरच्या दिशेला हलक्या हाताने खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे धीरज चेंडूला अडवतील त्या दरम्यान सिंगल धाव घेतली गेली. 86 धावा झाल्यात. बघूयात कशा प्रकारे आता फलंदाजी होतीये. चांगला चेंडू हाताळला गेलाय काय, नो बॉल येतोय. फिल्डिंग करणाऱ्या संघाकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. अबाउट द वेस्ट हाईच्या रिगार्डिंग मध्ये नो बॉलच्या अपोजिट मध्ये रिव्ह्यू घेतला गेलाय. आता बघूयात पंचांचा इशारा काय येतोय. नो बॉल असेल. फलंदाज कोणत्याही रित्या वाकलेला नव्हता. सरळ उभ्या उभ्या फटका खेळला. कमरेच्या वरती चेंडू लागलाय. आता मात्र रिव्ह्यू नसणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, कारण रिव्ह्यू आपला वेस्ट झालाय. एक अजून रिव्ह्यू बाकी आहे. आता मात्र फ्री हिट असेल, प्रांजलकडे संधी असेल. आकुर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय, मात्र एकच धाव आली आहे. एक चांगली बाब. नाहीतर या ग्राउंडची आउटफील्ड जर आपण बघितली ना तर टप्पा पडून चेंडू सरळ सीमारेषा पार जातो. यावेळेस चेंडू तिथे थपकला आणि एकच धाव घेण्यात यशस्वी झालेत फलंदाज. 6 षटकांचा खेळ झालाय. 88 धावा. आणि थोडस विनंती असेल, आपण टायमिंग कडे लक्ष द्यायचंय. फास्ट सामना थोडासा खेळवायचा आहे. धीरज दादा थोडस कॉपरेट करायचंय. अजून फक्त हा आपला चौथा सामना चालू आहे. निश्चित इथून पुढे देखील आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. आता मात्र कनेक्शन झालाय प्रॉपर. षटकाराच्या मदतीने गोलंदाजाचं स्वागत केलं गेलंय तुषार पाटील.
मागच्या चेंडूवर देखील चांगल्यारीत्या यष्टीरक्षण केलं गेलं. आता मात्र सुमित शून्यावर परतलाय. बॅटची कड घेतली गेली. चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून होतोय आणि 7वी विकेट 94 धावांवर पडतीये. बघा गोलंदाज जर सांगायचं झालं तर पहिल्या चेंडूवर षटकार डॉट डॉट आणि पुन्हा एकदा आता मात्र संदीप पवार यांनाच संधी असेल हॅट्रिकची. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले गेलेत आणि बघूया आता संदीप आता मात्र हॅट्रिक करण्यास यशस्वी होत आहेत का, कारण या पुढे देखील संधी होती मात्र संधी गमावली आहे. चांगल्यारीत्या डिफेन्सिव्ह केला होता. 7 गडी बाद झालेत. निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. चांगला फलंदाजी करतो हा फलंदाज देखील, मात्र बघूयात डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. चांगल्यारीत्या चेंडू वळवतात. ज्या प्रकारची विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये होतीये निश्चितच कौतुक मात्र करावं लागेल. 7 षटकांचा खेळ संपलाय. 10 झालेत 94. 7 गडी झालेत बाद. ज्या प्रकारची सुरुवात सलामीच्या फलंदाजांनी केली होती त्या धावगतीला मात्र थोडस थांबवण्यात यशस्वी झालेत. निश्चितच 100 पार करेल संघ, पण ज्या प्रकारे फलंदाजी होत होती ना निश्चितच आतापर्यंत 100 धावा व्हायला हव्या होत्या, मात्र गोलंदाजी चांगल्यारीत्या हाताळली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपक जाधव त्यांनी पहिल्या षटकात 20 धावा खर्च केल्या. पायावर टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक हवांतर धाव देतोय गोलंदाज. समोरच्या दिशेला हलक्या हाताने खेळून दिलाय. निखिल पाटीलला पाठवलंय स्ट्राईकवर आणि आपण जर बघितल्यानंतर पहिल्या 5 षटकांमध्ये फलंदाजी करणारा संघ वन साइड खेळत होता. आता मात्र ज्यानंतर दिशा एंड चेंज झाली आणि एंड चेंज झाल्यानंतर देखील मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचा थोडासा वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये गाजवलं गेलं. धावा रोखल्या गेल्या. 10 षटकांचा खेळ हा खूप मोठा खेळ आहे. प्रत्येकाला संधी मिळते यामध्ये कमबॅक करण्याची. एक चांगला षटक तर मॅच मध्ये येऊ शकतात. एक चांगली ओव्हर जर कुठून काढली तर फलंदाजी करणारा संघ मॅच मध्ये येतो. निश्चितच कमबॅक करण्याची संधी मात्र आहे. 10 षटकांचा खेळ. पायावर टाकलेला चेंडू, कोणतीही धाव त्यात आली नाहीये. चांगलं षटक हाताळलं जात आहे. 8वं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. इथून धाव गती वाढवावी लागेल, मात्र धावा घेण्यात अयशस्वी ठरतायत फलंदाज. आता मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय. चेंडू सरळ चाललाय अलॉंग द कार्पेटच्या साह्याने सीमारेषेच्या जवळ. मात्र फुटबॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसलाय. आता मात्र कनेक्शन झालाय प्रॉपर. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. या षटकाराच्या मदतीने शतक देखील आपल्या संघाचं कंप्लीट होतंय आणि या षटकाराचे प्रायोजक वंश प्लाउड. थँक्यू थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. लेग साइडच्या बाहेर टाकलेला चेंडू. त्या दरम्यान वाईड बॉल घोषित केला गेलाय.
8 षटकांचा खेळ झालाय, 105 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर संदीप ला बोलवलं गेलंय. नववं महत्वाचं षटक आतमध्ये चालून आले, काय फटका सजवलाय. चेंडू चांगला होता, मात्र षटकारामध्ये चेंज केलाय आणि या षटकाराचे प्रायोजक वंश प्लाउड. मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. आपण जर स्कोअर बोर्डवर बघितल्यानंतर 111 धावा क्रिकेट मधील नेल्सन आकडा याला म्हटला जातो. संधी होती, चांगला चेंडू होता, पायावर टाकला गेलाय. मिडल स्टंपला चेंडू होता, लेग ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन फटका मारण्याचा प्रयत्न. जर मैदानाच्या आतमध्ये पाय नसता तर विकेट देखील गेली असती, पण वाचवलाय स्वतःला आणि थोडासा फास्ट सामना खेळवायचा आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, थोड्याशा हवेमुळे जजमेंट चुकतोय आणि याच खेळाडूने रोहित अतिशय चांगल्यारीत्या झेल टिपला होता. मात्र आता एक सोपा झेल त्याच्या हातून निसटतोय. हवेच्या जजमेंटने हा झेल सुटलाय बहुतेक. आणि आपण जर बघितलं ना तर मैदानाच्या बाहेर ज्या प्रकारे प्रेक्षक खुर्च्यांवर बसलेत, खरंच आलेल्या प्रेक्षकांचं देखील मनापासून आभार असेल. त्या दरम्यान प्रेक्षकांचं स्वागत करणारी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. थँक्यू डी. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. धावा झाल्यात 112. आठ विकेट झाल्यात, अजूनही 2 विकेट यायच्या बाकी आहेत. अख्खोड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र बॉडी लाईनला चेंडू लागलाय. सिंगल धाव घेतली गेली आहे. स्ट्राईक मात्र उमाकांत यांनी स्वतःकडे ठेवली आहे. आणि आपण जर बघितलं ना तर मैदानाच्या बाहेर ज्या प्रकारे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला दिसतीये, खरंच कौतुक करावं लागेल. एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये देखील आपलं प्रेक्षक हे बसलेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचा खेळच असा आहे की सर्वांना वेळ लावत असतो. कोणी एक काळ गाजवलेला प्रेक्षक असेल तर कोणी एक काळ गाजवतोय तो खेळाडू असेल, मात्र कनेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं. हवेच्या ओघात जजमेंट चुकलाय. त्या दरम्यान ओव्हर आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने षटक संपलाय. आणि प्रेक्षकांबद्दल जर सांगायचं झालं ना तर यामध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेले काही सिनियर सिटीजन असतील. धावा झाल्यात 114. शेवटचं षटक असेल पहिल्या डावाचं. हे सिनियर सिटीजन असतील. सिनियर सिटीजनांमध्ये देखील एखादा खेळाडू असा असेल की त्याने एक काळ क्रिकेटचा गाजवला असेल, त्याची आवड त्याला या मैदानापर्यंत घेऊन आली आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे की लहान मुलगा असो की वयोवृद्ध मैदानाच्या आतमध्ये येतातच. त्या दरम्यान आला एक ताकदवान चौकार, वंश प्लाउड चौकार. मात्र उमाकांत पाटील महत्वाच्या षटकामध्ये महत्वाच्या धावा चोरल्या जात आहेत, धावा घेत आहेत. बाकीचे जे प्रेक्षक असतील ना तर तुमच्या आमच्या सारख्यांचं फक्त मॅच बाहेरचे बसून मॅच बघण्याचा आनंद घेतात. संधी मिळाली तर खेळतात देखील.
कॅचची अपील केली जातीये. स्टंपिंग स्टंपिंगच्या रिगार्डिंग मध्ये पंचांकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूयात काय विकेट किपिंग होती या विकेट किपर कडनं. नाव काय त्यांचं? गजानन भाऊ. अतिशय चांगल्यारीत्या विकेट किपिंग. कर्णधार देखील आहेत आणि आपल्या संघासाठी लिडिंग फ्रॉम द फ्रंटची भूमिका निभावत आहेत. मजरे होळ या गावामध्ये त्यांना सेहवाग या नावाने देखील प्रचलित आहेत. आणि त्यांच्या जर बॉडी लँग्वेज बघितली ना तर चांगल्यारीत्या क्रिकेटचा सेन्स त्यांना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. एक काळ चांगले खेळाडू देखील असतील. फलंदाज बाद असेल. महत्वाची विकेट घेतली आहे. आता मात्र नवीन फलंदाज किरण पाटील. बघा ज्या फलंदाजाची विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र मिळवून दिली आहे कोणी तर यष्टी रक्षकाने. हे महत्वाचं असतं की एक फलंदाज आपल्याला धावा काढून देतो, एक गोलंदाज धावा वाचवण्याचं काम करतो. मात्र जर आपण बघितलं ना तर क्षेत्ररक्षकाची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. एक क्षेत्ररक्षक जर चांगला असेल ना तर आपल्या संघाला विजयापर्यंत नेतो, धावा वाचवतो, कॅच घेतो, एक्स्ट्रा धावा देत नाही आणि पाहिजे ती विकेट बनवली जाते कॅचच्या स्वरूपात. तीच भूमिका चांगल्यारीत्या बजावतात. आता जर आपण बघितलं तर उमाकांत दादा यांना बाद केलंय. उमाकांत दादा जर निश्चित मैदानात राहिले असते तर एखादा षटकार मैदानाच्या आतमध्ये आला असता ज्या रीत्या त्या फॉर्म मध्ये फलंदाजी करत होते. मात्र यष्टीरक्षण चांगल्यारीत्या झालंय. फलंदाज बाद केले गेलेत. धावांचा वेग थोडासा मंदावला गेलाय. शेवटच्या षटकामध्ये फक्त कमी धावा खर्च होत आहेत. पुन्हा एकदा अपील केली गेली आहे मात्र अपील स्वतःच मागे घेत आहेत. बघितलं की फलंदाज लाईनीच्या आत आहेत. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र बघूया आता पंचांचा इशारा थोडासा विकेट किपिंगच्या. नो बॉल असेल. थोडीशी घाई झाली. स्टंपांच्या आधी चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान आला हा नो बॉल. नशिबाचा नो बॉल आलाय. बघूयात स्वीकार करतोय का फलंदाज. आणि अंपायरिंग पॅनलचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय बारकाईने मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग होतीये. लोवर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस चेंडू टाकलाय. त्या दरम्यान कोणतीही धाव येत नाही. सिंगल धाव घेतली गेली आहे. एकशे 22 धावांचं आव्हान असेल साईनाथ 11 मजरेहोळ या संघाकडे. 10 षटकांमध्ये 122 धावा कराव्या लागतील विजयासाठी. आणि मनशांती हॉस्पिटल संघाच्या कर्णधाराला विनंती आहे
की थोडस लवकर क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये यायचंय. थँक्यू डीजे, धन्यवाद. अतिशय चांगलं गाणं बनवलं गेलं आहे आपल्या कमिटी आयोजन कमिटीकडनं चोपड्यासाठी. चला, फलंदाजांना विनंती आहे की लवकर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचंय. यानंतर जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये जसा इनिंग मध्ये होतोय बदल, त्याच प्रकारे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडासा होईल बदल. आपण आता मात्र हिंदीमध्ये कॉमेंट्री ऐकणार आहोत. खास वाशिम वरून आलेले नरवाडे सर यांच्या आवाजात आपण मात्र आता कमेंट्री पुढील मॅचेसची ऐकणार आहोत. धन्यवाद हर्षवर्धन जी. बिल्कुल, आज गुजर प्रीमियर लीग सीजन 2 का एक बेहतरीन आयोजन. आज का दूसरे दिन में चलता हुआ ये चौथा मुकाबला है. अब तक पहले पारी का खेल यहाँ पर पूरा हुआ है और पहले पारी में 122 रन स्कोरबोर्ड पे लगाए हैं. वीर गुर्जर क्रिकेट लीग चोपडा पर्व दुसरे. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय श्री गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा. मुख्य प्रायोजक माननीय सुनील भाऊ चौधरी आव्हानेकर, माजी नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपालिका. सहप्रायोजक श्री मनोज पाटील सर वागडुतकर, अध्यक्ष त्रिमूर्ती फाउंडेशन. पुरस्काराचे प्रायोजक माननीय अजय पाटील तावसेकर, संचालक दिशा ऑटो लिंक. विशेष सहकार्य जे आपल्याला लाभत असतं माननीय नवलसिंग राजे पाटील रेलकर, स्वीय सहाय्यक माननीय गुलाबरावजी पाटील साहेब. लाईव्ह प्रक्षेपण आपण ज्या या बघतोय त्या लाईव्ह प्रक्षेपणचे प्रायोजक माननीय डॉक्टर चंद्रशेखर पाटील सतखेडेकर, माजी नगरसेवक जळगाव महानगरपालिका.
इस समय सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं धीरज पाटिल और उनके साथ में होंगे शुभम। पहली गेंद पे एक अच्छा स्ट्रोक खेला था लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 2 रन जरूर मुकम्मल किए थे। इस 2 रन के साथ अपना निजी खाता खोला था, सॉरी शुभम ने अपना खाता खोला था। प्रांजल पाटिल इस समय गेंदबाजी करते हुए पहली ओवर का खेल यहाँ पर पूरा करेंगे। काफी बड़ा लक्ष्य रखा है, 121 रन बनाए हैं, 122 रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए। अच्छी गेंदबाजी इस समय, क्योंकि जिस तरह से लक्ष्य जो है काफी बड़ा रखा है, तो बिल्कुल यहाँ पर बड़ा बैंक बैलेंस है गेंदबाजों के पास। कुछ वेरिएशन के साथ गेंदबाजी जरूर कर सकते हैं यहाँ पर। ये अच्छी गेंद इस समय पॉइंट की दिशा में गेंद को खेला है, खिलाड़ी वहां पर होंगे तैनात। बिल्कुल एक अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं यहाँ पर, कोई हड़बड़ाहट नहीं, कोई ज्यादा जोखिम लेना नहीं चाहेंगे यहाँ पर धीरज, जिन्होंने आज के दिन में सवेरे पहला मुकाबला खेला था और अच्छी बल्लेबाजी की थी, और वही फॉर्म को इस समय बरकरार रखना होगा। क्योंकि जिस तरह से ये मुकाबला घट रहा है, जीतना है यहाँ पर, तो बिल्कुल इस मुकाबले में लक्ष्य को चेस करना जरूरी है। इस बीच दिशाहीन गेंद ऑप्शन से काफी बाहर गेंद गई है, व्हाइट का इशारा आता हुआ यहाँ पर अंपायर द्वारा। वीर गुज्जर क्रिकेट लीग सीजन 2 का ये बेहतरीन दमदार आयोजन। ये गेंद इस समय बिल्कुल लेग स्टंप से बाहर गेंद थी, बचे है बाल बाल जरूर, मगर लेग स्टंप से बाहर गेंद बिल्कुल अतिरिक्त रन व्हाइट के रूप में स्कोर में इजाफा होता हुआ। प्रांजल पाटिल इस समय थोड़ा सा अपने दिशा से भटकती हुए गेंदबाजी करते हुए, तो वापसी करनी होगी। अच्छी लाइन, अच्छी लेन पे फिर एक बार अच्छी गेंदबाजी करना जरूरी है यहाँ पर, क्योंकि पावर प्ले चलता हुआ। जी हाँ बिल्कुल, ये लाइन काफी बेहतरीन लाइन है। इस समय कोई मौका नहीं दिया किसी तरह के बड़े स्ट्रोक को खेलने के लिए, रक्षात्मक रूप से इस गेंद को खेला है। डॉट गेंद फिर एक बार यहाँ पर आती हुई। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर की अगर बात की जाए तो 4 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। थोड़ी सी धीमी शुरुआत जरूर कह सकते हैं हम यहाँ पर। साईनाथ 11 टीम के सलामी बल्लेबाजों की ओर से इस समय धीरज और शुभम एक बेहतरीन जोड़ी थी। पहले मुकाबले में अच्छा स्टार्ट दिया था, मगर इस समय जो गेंदबाजी करने वाला टीम है, ये काफी बेहतरीन टीम है। कल के दिन में देखा था, अच्छे खेल के साथ बढ़िया जीत अर्जित की थी। जय फिर एक बार इस समय आए हैं निजी कोटे का पहला पारी का दूसरा और लेकर सरप्राइजिंग बाउंस गेंद यहाँ पर बिल्कुल समझ नहीं पाए, चकमा खा गए यहाँ पर बल्लेबाज शुभम। वन बाउंस का इशारा जरूर यहाँ पर दिया है अंपायर्स ने, क्योंकि ये बाउंस एक्स्ट्रा बाउंस था यहाँ पर बिल्कुल। जय फिर एक बार इस समय गेंद करेंगे शुभम के लिए। इस समय ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, ऊंची तो गेंद गई है, दूरी इस समय नहीं मिलेगी, मगर क्या बेहतरीन कैच वहां पर, बेहतरीन कैच यहाँ पर पूरा किया। ऑफ बैलेंस हो गए थे, थोड़ा सा आगे निकल कर गए थे, मगर अंतिम क्षणों में गेंद पर नजरें रखी थी और एक अच्छा कैच वहां पर पूरा किया। जय इस समय ज्ञानेश्वर पाटिल जी, इनकी ओर से एक इनाम राशि आई है। जो भी बल्लेबाज यहाँ पर 6 लगाएगा उन्हें 501 रुपए का पारितोषिक दिया जाएगा। ज्ञानेश्वर जी पाटिल, इनकी ओर से ये इनाम राशि रखी गई है 501 रुपए किसी भी बल्लेबाज के लिए। तो एक अच्छा कैच यहाँ पर बिल्कुल पूरा किया, जय को यहाँ पर एक सफलता मिलती हुई। ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद इस समय बिल्कुल सही तरह से रक्षात्मक रूप से इस गेंद को खेला है। और जब गेंदबाज को यहाँ पर विकेट मिलता है तो बिल्कुल एक आत्म मनोबल यहाँ पर बढ़ जाता है, अच्छी गेंदबाजी में निखार आता है। और जब पावर प्ले में आप इस तरह की गेंदबाजी करते हो तो बिल्कुल तारीफ के काबिल होंगी ये गेंदबाजी। अच्छी गेंद फिर एक बार गेंद यहाँ पर काटा बदलती हुई हल्की सी बाहर निकली है। बिल्कुल अंतिम क्षणों में गेंद पर उंगलियां बेहतरीन तरह से इस्तेमाल की, जिसके कारण ऑप्शन से थोड़ा बाहर लेके जाने में कामयाब हुए गेंदबाज जय यहाँ पर। तो एक अच्छी गेंदबाजी यहाँ पर वेरिएशन के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पर जय सोलंकी।
एक ऑलराउंडर पैकेज के रूप में हम देख सकते हैं जय को। अच्छी गेंद फिर एक बार यहाँ पर डॉट गेंद के साथ लाजवाब वापसी करते हुए गेंदबाजी में जय। धीरज पाटिल जो अभी अभी बल्लेबाजी के लिए आएंगे, समय लेंगे थोड़ा सा, यहाँ पर बिल्कुल नजरें बनाएंगे। एक गेंद अभी भी आना बाकी है इस ओवर की, तो चाहेंगे थोड़ा सा समय व्यतीत करेंगे वहां पर, नजरें जमाने के बाद शायद कोई बड़े स्ट्रोक खेल सके। बल्ले का ऊपरी हिस्सा लगकर गेंद हवा में जरूर थी, थर्ड मैन के क्षेत्र में तेजी से ट्रैवल करता हुआ, मगर काफी तेज दौड़ है खिलाड़ी वहां पर, अच्छा फील्डिंग। 2 रन यहाँ पर जरूर पूरे करेंगे, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इन 2 रनों के साथ में स्कोर में होगा इजाफा। ओवर की हुई समाप्ति यहाँ पर, 2 ओवर की समाप्ति के बाद 6 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। तो केवल इस ओवर में अगर बात की जाए तो जय सोलंकी ने 2 रन ही खर्च किए हैं और एक सफलता अपने नाम की है। तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर, नफी तुली कसी कंजूस भरी गेंदबाजी के साथ में यहाँ पर अपना पहला स्पेल पूरा किया है जय ने। स्पीड अप करें थोड़ा, मैच को थोड़ा जल्दी से जल्दी चलाएं। इस बीच गेंदबाजी में बदलाव। किरण पाटिल इस समय आए हैं गेंदबाजी के लिए। अच्छे गेंदबाज है, काफी बेहतरीन अनुभव का इस्तेमाल करते हैं। जिस तरह से अब तक जो क्रिकेट खेली है, बिल्कुल उस तजुर्बे का बेहतरीन इस्तेमाल करते हुए पहली गेंद शॉर्ट गेंद पटकी है, बिल्कुल कैच पकड़ा है मगर ऑफ बैलेंस हो गए थे, बाउंड्री के बाहर चले गए थे। और एक अच्छा स्पोर्ट्समैन स्पिरिट का यहाँ पर नजारा पेश करते हुए खिलाड़ी, देखिए खुद ही कह दिया था कि मैं बाहर चला गया हूँ। 6 रन है, कोई संकोच नहीं हुआ यहाँ पर, बिल्कुल अंपायर को भी 6 रन के साथ यहाँ पर पहली गेंद पे स्वागत किया है किरण पाटिल का। नो बॉल कॉल यहाँ पर जरूर आया है अंपायर के द्वारा, मगर एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर जरूर खेला है धीरज ने। लोअर फुल टॉस गेंद थी, बिल्कुल 6 रन का इशारा यहाँ पर आता हुआ, ओवर स्टेप कर गए थे शायद यहाँ पर गेंदबाज, जिसके कारण ये नो बॉल करार दी गई है। बिल्कुल ये गेंद होगी अब फ्री हिट वाली गेंद, और सामने होंगे इस गेंद के लिए धीरज। फिर एक बार ऊंचा खेला है, इस समय क्या दूरी मिलेगी गेंद को ही देखना होगा। मिसफील्ड हुई है यहाँ पर, जी हाँ बिल्कुल। फिर एक बार अब बैक टू बैक गेंद गई है सीमा रेखा पार 4 रन के लिए। तो इस ओवर में अब देखना है जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं धीरज, क्या इस ओवर को जरा बड़ा बनाने में कामयाब हो पाएंगे। अब तक देखा जाए तो इस ओवर में 11 रन आ चुके हैं। फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक आउट कॉर्नर की दिशा में, 6 रन के लिए यहां पर गेंद को भेजा है धीरज ने। फिर एक बार बैक टू बैक यहाँ पर बिल्कुल क्या बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी करते हुए यहाँ पर धीरज, जहां हमने पहले ही कहा था आज सुबह दिन के पहले मुकाबले में एक अच्छे फॉर्म में बल्लेबाजी कर रहे थे, बिल्कुल जहां पे वो मुकाबला छोड़ा था वहीं से मुकाबले को यहाँ पर पकड़ा है बल्लेबाज धीरज ने। एक आक्रामक रवैया अपनाते हुए, क्योंकि उन्हें पता है लक्ष्य जो है काफी बड़ा है। बल्ले का किनारा, विकेट कीपर के दस्तानों का सहारा,
बड़ा विकेट यहाँ पर धीरज के रूप में गिरता हुआ साईनाथ 11 टीम का, क्योंकि धीरज अच्छी लय में बल्लेबाजी कर रहे थे। 15 गेंदों में 35 रन पर पहुंचे थे, मगर यहाँ पर हल्की सी गलती हुई, बल्ले का बाहरी किनारा लगकर एक अच्छा कैच विकेट कीपर द्वारा। यस शुक्रिया डीजे। इस समय देखिए ओम पाटिल महंगे साबित हुए थे, मगर एक बड़ा विकेट यहाँ पर अपने नाम करने में कामयाब हुए हैं। धीरज को यहाँ पर चलता किया है। जरूर इस ओवर में अगर देखा जाए तो 24 रन खर्च हुए हैं, मगर एक बड़े बल्लेबाज को यहाँ पर जरूर वापस भेजा है। 4 ओवर की समाप्ति के बाद 42 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 42 दो अहम विकेटों के नुकसान पर साईनाथ 11 टीम। और इक्वेशन की अगर बात की जाए तो यहां से चाहिए 36 गेंदों में अभी भी 80 रन। 36 गेंदे 80 रन। अभी भी सैंडी बल्लेबाज यहां पर मैदान पर है, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी पहले मुकाबले में। गेंदबाजी में बदलाव यहां पर फिर एक बार नए गेंदबाज की तरफ रुख किया है। स्वप्निल इस समय आए हैं गेंदबाज। निजी कोटे का पहला पारी का 5 ओवर करेंगे। धीरज इस समय एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास में चूके गेंद जरूर फुल टॉस थी, मगर सही तरह से टाइम नहीं कर पाए। तो भाग्यशाली रहे यहाँ पर गेंदबाज स्वप्निल। कोई ज्यादा रन इस गेंद पे खर्च नहीं कर पाए, केवल 1 रन मुकम्मल किया यहाँ पर बल्लेबाज ने। ये अच्छी गेंद इस समय बेहतरीन गेंदबाजी हो रही है यहाँ पर ऑप्शन से सटीक लाइन सटीक लेन पर गेंदबाजी करते हुए यहाँ पर स्वप्निल। निजी कोटे का पहला पारी का इस समय 5 ओवर कर रहे अहम मोड़ पर गेंदबाजी के लिए आए हैं। बिल्कुल फिर एक अच्छी गेंद यहाँ पर इस समय खेला है अलंग द कारपेट, गेंद जाती हुई काउ कॉर्नर की दिशा में। खिलाड़ी होंगे वहां पर बिल्कुल तैनात, एक ही रन मुकम्मल करेंगे बल्लेबाज संदीप। तो यहाँ पर इन दोनों बल्लेबाजों के बीच में एक जरूरी है कि पार्टनरशिप अगर बनती है तो बिल्कुल इस लक्ष्य को हासिल करने में एक जी नहीं, आसान सा कैच यहाँ पर थमा दिया है। गेंदबाज ने खुद कैच को पकड़ा है। देखिए लॉक हो गए अपने आप में, किस तरह से इस गेंद को खेले जाए समझ नहीं पाए। बल्ले का पेस खोला और आसान मौका यहाँ पर गेंदबाज स्वप्निल ने पूरा किया। तो विकेट नंबर 3 यहाँ पर गिरता हुआ 45 रनों के निजी स्कोर पर। जी नहीं, जी नहीं, आसान अच्छी गेंदबाजी यहाँ पर बिल्कुल मन शांति हॉस्पिटल के गेंदबाजों की ओर से जब भी विकेट की दरकार रही, जब भी एक पार्टनरशिप बनती गई तो बिल्कुल उसे ब्रेकअप करने में गेंदबाजों ने सही काम किया है। विकेट गिरा यहाँ पर, धीरज वापस लौटे हैं। नए बल्लेबाज इस समय तुषार आए हैं धीरज की जगह बल्लेबाजी के लिए। ओवर की हुई है समाप्ति यहाँ पर। 5 ओवर का खेल पूरा हुआ। 5 ओवर की समाप्ति के बाद 45 रन स्कोरबोर्ड पे इस समय लगे हैं। समय को यहाँ पर बिल्कुल बचाए, ज्यादा टीम मीटिंग ना ले। पैंतालीस रन स्कोरबोर्ड पे जोड़े हैं यहाँ पर साईनाथ 11 ने। जिस तरह से लक्ष्य का पीछा करने उतरी, अब तक 5 ओवर का खेल पूरा हुआ है। 122 रन बनाने हैं मुकाबले को जीतने के लिए, मगर अब देखा जाए यहाँ तो केवल 30 गेंदों में चाहिए 77 रन। इक्वेशन जो है इस मुकाबले को जीतने के लिए बनाने होंगे 30 गेंदों में 77 रन।
वीर गुज्जर क्रिकेट लीग का एक बेहतरीन आयोजन यहाँ पर चलता हुआ इस चोपड़ा के मैदान पर आज का दूसरा दिन, और इस दूसरे दिन में चौथा मुकाबला चल रहा है जो इस समय खेला जा रहा है मन शांति हॉस्पिटल वर्सेस साईनाथ 11। दोनों टीमों के बीच में बेहतरीन मुकाबले आज के दिन में घटते हुए यहाँ पर देख रहे हैं हम। तो ड्रिंक्स ब्रेक के बाद फिर एक बार मुकाबला यहाँ पर शुरू होता हुआ। चलते हैं मुकाबले की ओर। इस बीच मैदान में आया था पानी। अब देखना है क्या बदलेंगी इस मुकाबले की कहानी, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। थोड़ा सा मैच को स्पीड अप करे, अंपायर्स ज्यादा समय लेने ना दे, क्योंकि इसके बाद अभी भी 6 मुकाबले आज के दिन में खेले जाने हैं। फिर एक बार जय सोलंकी को लेकर आए हैं इस समय गेंदबाजी के लिए कप्तान वापस दूसरे स्पेल में। पहला स्पेल काफी बेहतरीन किया था। तुषार और संदीप दोनों भी जो बल्लेबाज है इस समय मैदान पर अभी अभी आए हैं। देखना है किस तरह से इस लक्ष्य का पीछा करने में कामयाब हो पाते हैं। शॉर्ट गेंद, वहां पर खिलाड़ी मौजूद, पकड़ेंगे कैच कवर की क्षेत्र में। बिल्कुल कोई गलती नहीं की, वहां पर कैच को पकड़ा है। शॉर्ट गेंद, गेंदबाजी के एक्शन पर शायद यहाँ पर संदेह था, जिसके कारण तीसरे अंपायर की तरफ भेजा है ये फैसला। देखना है, निर्णय अभी भी आना बाकी है, मगर बात की जाए तो कैच काफी बेहतरीन किया था। इट्स अ नो बॉल कॉल। तो नो बॉल यहाँ पर जरूर करार दी गई है तीसरे अंपायर्स के द्वारा। यहाँ पर बिल्कुल थोड़ा सा यहाँ पर गेंदबाज की एक्शन को लेकर संदेह था, और बिल्कुल तीसरे अंपायर ने यहाँ पर जांचा परखा। हिट वाली गेंद थी जरूर इस समय, चूके बल्लेबाज तुषार सही तरह से गेंद को समझ नहीं पाए। स्कोर अभी भी रुका हुआ 47 रनों पर। अच्छी गेंदबाजी यहाँ पर जय के द्वारा। बिल्कुल कोई मौका नहीं दे रहे किसी तरह से इस समय बड़े स्ट्रोक खेलने के लिए बल्लेबाजों को। बांधे रखा है तुषार और संदीप जैसे दोनों ही आक्रामक बल्लेबाज है। अब सबसे बाहर गेंद इस समय बिल्कुल क्या ये गेंद वाइट? जी नहीं, नो बॉल। या इस समय शायद गेंदबाजी के संदेह में इस समय गेंदबाज को जरूर बदला जाएगा। नो बॉल जरूर करार दी गई। यहाँ पर फ्री हिट वाली गेंद होगी तुषार के लिए।
नए गेंदबाज इस समय आए हैं कल्पेश पाटिल, जो इस स्पेल को पूरा करेंगे। अच्छी गेंद यहाँ पर लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को खेला है, तेज तर्रार स्ट्रोक यहाँ पर गई है, जरूर अच्छी फील्डिंग वहां पर। केवल एक ही रन मुकम्मल करेंगे बल्लेबाज। सिंगल सिंगल से अब बात नहीं बनेगी, यहाँ से कुछ बड़े स्ट्रोक की दरकार है। मन शांति हॉस्पिटल की ओर से अगर बात की जाए तो अच्छी गेंदबाजी हो रही है यहाँ पर, अच्छी लाइन अच्छी लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पर कल्पेश पाटिल बिल्कुल कोई मौका नहीं दे रहे किसी तरह से बड़े स्ट्रोक खेलने का। जिस मुताबिक फील्ड सेट की है बिल्कुल उसी अंदाज में गेंदबाजी करते हुए यहाँ पर अच्छी सोच के साथ गेंदबाजी करते हुए। लेग से बाहर गेंद, दिशाहीन गेंद, वाइट का इशारा, अतिरिक्त रन, स्कोर में होगा इजाफा। तो यहाँ पर दिशा पे नियंत्रण नहीं है, इस समय चूके है गेंदबाज कल्पेश। शॉर्ट गेंद थी यहाँ पर, ऑप्शन से बाहर मौका था, रूम मिला था, मगर जहां पर खिलाड़ी तैनात है बिल्कुल गेंद वहीं पर जा रही है, कोई मौका नहीं बन रहा है। यहाँ पर केवल एक ही रन मुकम्मल करेंगे सैंडी। पांच गेंदें अब तक इस ओवर से हुई है, अंतिम गेंद अभी भी इस ओवर के आना बाकी है। 54 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। रिवर्स खेलने का प्रयास, इस समय सही तरह से कनेक्शन नहीं कर पाए बल्ले पर, रन के लिए जरूर दौड़ दिए मगर वहां पर भेजा सैंडी ने। एक अच्छी कॉल। ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद 54 रन 3 विकेट के नुकसान पर साइनत 11 टीम। फिर एक बार स्वप्निल को लेकर आए हैं कप्तान गेंदबाजी के लिए, जिन्होंने पहला स्पेल बेहतरीन किया था, 3 रन खर्च किए थे। अच्छी गेंदबाजी यहाँ पर स्वप्निल के द्वारा भी देखने को मिली है। फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद, हवा में गेंद है, कवर की दिशा में गेंद को खेला है, हल्की सी आउटफील्ड में थोड़ी सी वहां पर जो खलबली थी, जिसके कारण केवल 1 रन मिलेगा यहाँ पर। सॉरी, 2 रन पूरे किए तेज दौड़कर यहाँ पर। जी हाँ, बिल्कुल रिटायर विकेट के रूप में सैंडी वापस लौटेंगे डगआउट की ओर, नए बल्लेबाज उनकी जगह पर आएंगे। जी हाँ, बिल्कुल यहाँ पर आते ही पहली गेंद, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक है, 1 बाउंस सीमा रेखा पार, 4 रन के लिए खेला हुआ स्ट्रोक यहाँ पर। प्रशांत इस समय नए बल्लेबाज आए हैं, पहली गेंद पे एक अच्छा कड़ा प्रहार किया है। 60 रन स्कोर बोर्ड पे लगे, 21 गेंदों में 62 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। फिर एक बार मिस टाइम यहाँ पर, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा है, विकेट कीपर ने इस कैच को पूरा किया है। 5वां विकेट यहाँ पर गिरता हुआ प्रशांत के रूप में। मिस टाइम यहाँ पर, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा है, विकेट कीपर ने। तो आधी टीम इस समय डगआउट में वापस लौटी है। 5 विकेट अब तक खोए हैं यहाँ पर, 60 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। पारी का चलता हुआ 7वां ओवर जिसे पूरा कर रहे इस समय स्वप्निल।
तो अब यहाँ पर हल्की सी थोड़ी सी मुसीबतें बढ़ती हुई साइनाथ 11 टीम के लिए, क्योंकि आधी टीम वापस लौटी है डगआउट में। चाहिए यहाँ से 20 गेंदों में 62 रन। तो क्या यहाँ पर गजानन जो इस समय नए बल्लेबाज आए हैं कुछ बड़े स्ट्रोक लगा पाएंगे या नहीं, ये देखना होगा, आने वाला वक्त बताएगा। मगर इस समय स्वप्निल दावरा अच्छी गेंदबाजी, फिर एक बार डॉट गेंद के साथ यहाँ पर अच्छी गेंदबाजी करते हुए स्वप्निल। 5 गेंदें अब तक इस ओवर की हो चुकी है। सीधे बल्ले के साथ ऊंचा खेला हुआ स्ट्रोक यहाँ पर बिल्कुल 1 बाउंस जाएगा, देकर रन पूरे 4। ओवर की समाप्ति यहाँ पर 7 ओवर के समाप्ति के बाद 64 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं और दरकार है यहाँ से 18 गेंदे अभी भी आना बाकी है। 18 गेंदों में चाहिए 58 रन। 18 गेंदे 58 रन, जीत का समीकरण साइनाथ 11 टीम के लिए बिल्कुल यहाँ से। अगर इस मुकाबले में जीतना है तो ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी यहाँ पर गजानन और तुषार को। 7 ओवर का खेल अब तक पूरा हुआ है, 64 रन स्कोरबोर्ड पे जोड़े हैं। 5 विकेट यहाँ पर खोई है जरूर साइनाथ 11 टीम ने। गेंदबाजी में फिर एक बार यहाँ पर बदलाव हुआ है। इस बीच नए गेंदबाज की तरफ शायद कप्तान ने रुख किया है। प्रांजल पाटिल इस बीच नए गेंदबाज। पहली गेंद तेज तर्रार गेंद की है, समझ नहीं पाए बल्लेबाज वहां पर तुषार पाटिल। तेजी के साथ गेंद विकेट कीपर के दस्तानों में ट्रेवल करती हुई तो डॉट गेंद के साथ इस ओवर की शुरुआत की है बिल्कुल। फिर एक बार गति के साथ इस समय बल्लेबाज को बीट करते हुए ये अच्छी गेंद। फिर एक बार यहाँ पर खेला है, वहां पर कवर के क्षेत्र में एक अच्छा फील्डिंग वहां पर देखने को मिला है। बिल्कुल लगातार अच्छी फील्डिंग करते हुए यहाँ पर किरण पाटिल है शायद वहां पे खिलाड़ी जिन्होंने बेहतरीन फील्डिंग को इस अंजाम दिया है। फिर एक बार तेज तर्रार गेंद यहाँ पर गति के साथ क्या लाजवाब वेरिएशन करते हुए गेंदबाज। लेग स्टंप से बाहर, वाइट का इशारा, अतिरिक्त रन यहाँ पर बिल्कुल खर्च होगा। अच्छी गेंद लगातार अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पर प्रांजल पाटिल। ओवर की समाप्ति, 8 ओवर की समाप्ति के बाद 69 69 रन स्कोरबोर्ड पे लगे। अब मुकाबले को देखा जाए तो यहाँ से थोड़ा सा दिक्कत होगी बिल्कुल यहाँ पर साइनाथ 11 टीम को, क्योंकि 12 गेंदों में चाहिए अभी भी 53 रन। फिर एक बार यहाँ पर कप्तान मन शांति हॉस्पिटल के देखना है किस गेंदबाज की तरफ जरूर रुख करेंगे। ओम पाटिल शायद गेंदबाज। पहली गेंद यहाँ पर बेहतरीन तरह से इस गेंद को खेला है। बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर आता हुआ गजानन के पल्ले से। और ओम पाटिल की पहली गेंद पर यहाँ पर
महंगे साबित होते हुए 6 रन अर्जित किए हैं। अब तक देखा जाए तो थोड़े से महंगे साबित हो रहे हैं गेंदबाज में। 30 रन खर्च कर चुके हैं। निजी कोटे का दूसरा ओवर लेकर आए हैं, पारी का 9वां ओवर कर रहे हैं। तो रनों का जो ये यहाँ पे मार्जिन है, बिल्कुल इस मार्जिन को जरूर कम करना चाहेंगे दोनों भी बल्लेबाज, गजानन और तुषार। ये अच्छी गेंद मगर अफसों से बाहर थी गेंद, जिसके कारण वाइट का इशारा आता हुआ एक्स्ट्रास के रूप में फिर एक बार रन खर्च करते हुए गेंदबाज ओम पाटिल। ये अच्छी लाइन इस समय बिल्कुल तो इस बीच गेंदबाज के गेंदबाजी को एक्शन को लेकर शायद स्क्वायर लेग अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ रेफरल भेजा है। इट्स नो बॉल कॉल, तीसरे अंपायर के द्वारा आता हुआ यहाँ पर इशारा। बिल्कुल एक्शन में यहाँ पर जरूर बदलाव किया था गेंदबाज ने, जिसके कारण बिल्कुल अंपायर ने इस गलती को पकड़ लिया और तीसरे अंपायर की तरफ जरूर भेजा था इस निर्णय को, मगर बिल्कुल सही साबित हुआ निर्णय। नो बॉल कॉल यहाँ पर दिया जाएगा। फिर एक बार एक अच्छा स्ट्रोक खेला है डीप लॉन्ग लेग के क्षेत्र में, फंबल हुआ है, मिसफील्ड जरूर हुई है, मगर 2 रन आसानी से मुकम्मल करेंगे। इन 2 रनों से यहाँ पर ज्यादा कुछ फर्क नहीं पड़ेगा मन शांति 11 टीम के खिलाड़ियों को, क्योंकि जिस तरह से ये मुकाबले में पकड़ बनाती हुई है, तो यहाँ से मुकाबला साइनाथ 11 के लिए थोड़ा सा दिक्कतों में चलता हुआ। 10 गेंदे 43 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। फिर एक बार यहाँ पर अच्छा विकेट कीपिंग का नजारा, फिर एक विकेट यहाँ पर खोया है, विकेट नंबर 6 यहाँ पर गिरता हुआ गजानन इस समय वापस लौटेंगे। नौ गेंदे 43 रन, मुकाबले को अगर जीत में तब्दील करना है तो शॉर्ट गेंद थी इस समय, शरीर की तरफ गेंद को किया था और एक अच्छा स्ट्रोक वहां पर बिल्कुल पुल कर दिया है। डिफाइन लेग की दिशा में गेंद जाएगी, 1 बाउंस सीमा रेखा पार। एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर बिल्कुल आते ही दीपक ने जड़ दिया है। स्विच हिट यहाँ पर खेला है, बिल्कुल फ्लैट 6 यहाँ पर देखिए जिस तरह से स्ट्रोक खेला, एकदम फ्लैट गेंद गई है बिल्कुल 6 रन के लिए। देर कर दी मेहरबा, आते आते थोड़ा जल्दी आते तो यकीनन कुछ कर पाते। फिर एक बार स्विच हिट खेलने का प्रयास था। इस समय ओवर की समाप्ति, 9 ओवर की समाप्ति के बाद स्कोर की बात की जाए तो 89 190 रन 9 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे लगा। पारी का इस मुकाबले का अंतिम ओवर, अब देखना है किस गेंदबाज की तरफ रुख करेंगे कप्तान। जब बिल्कुल खिलाड़ियों से अनुरोध है कि वे अंपायर से ज्यादा डिस्कस ना करें। यहाँ पर 9 ओवर का खेल अब तक पूरा हो चुका है, 89 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। केवल अब देखा जाए तो इस मुकाबले की औपचारिकता बाकी है, क्योंकि 6 गेंदों में चाहिए 33 रन।
किरण पाटिल इस समय इस मुकाबले की अंतिम मोहर लेकर आएंगे। 6 गेंदों में चाहिए 33 रन। अंपायर्स मैच को स्टार्ट करें बिल्कुल। जी हाँ, मुकाबले को शुरू किया जाए। कुछ दिक्कत अगर होंगी तो केवल कप्तान अंपायर से बात कर सकते हैं यहाँ पर बिल्कुल। किरण पाटिल इस समय अंतिम ओवर के लिए गेंदबाजी की जिम्मेदारी संभालेंगे। मॅचला सुरुवात करायची आहे। वेळ नका वाया घालवू, वेळ वाचवायचा आहे। 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे। इस बीच किरण पाटिल अंतिम ओवर लेकर इस मुकाबले में पहली गेंद डॉट गेंद के साथ अच्छी शुरुआत की है यहाँ पर बिल्कुल। अब वाइट के लिए शायद अंपायर्स ने रेफरल भेजा है। अंपायर्स कॉल यहाँ पर बिल्कुल आता हुआ, क्या ये गेंद वाइड है या नहीं चेक करेंगे यहाँ पर तीसरे अंपायर। इट्स अ फेयर डिलीवरी। तो पहली गेंद यहाँ पर डॉट गेंद के रूप में यहाँ पर की है गेंदबाज किरण पाटिल ने। इस बीच ऊंचा खेला हुआ स्ट्रोक काफी देर के बाद तुषार के बल्ले से आता हुआ ये बड़ा बिग हिट 6 रन के लिए। 4 गेंदे 27 रन अभी भी मुकाबले में बनाने होंगे। नाइन्टी 95 रन पर जाकर पहुंचा ये स्कोर। ये अच्छी गेंद इस समय बिल्कुल तेज तर्रार गेंद की है, समझ नहीं पाए विकेट कीपर भी इस समय चूके। तो काफी बेहतरीन गति के साथ में यहाँ पर गेंद को डाला था गेंदबाज किरण पाटिल ने, क्योंकि पिछली गेंद पे जरूर 6 रन खर्च किए थे। कमबैक यहाँ पर किया इस गेंद पर। फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग अप की दिशा में खिलाड़ी वहां पर मौजूद थे, मगर कैच जो था छूटा। यहाँ पर आसान सा मौका था। सिंगल के साथ में यहाँ पर जरूर स्कोर में बढ़ोतरी होगी। अंतिम 2 गेंदों का खेल अभी भी इस मुकाबले का बाकी। फिर एक बार अच्छा स्ट्रोक यहाँ पर डीप पॉइंट के क्षेत्र में गेंद को खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, केवल 1 रन मुकम्मल करेंगे।
ओम पाटिल शायद वो खिलाड़ी थे जिन्होंने अच्छा फील्ड यहाँ पर किया है। तो अंतिम गेंद इस मुकाबले की करेंगे फिर एक बार किरण पाटिल और ऑन स्ट्राइक होंगे तुषार। फिर एक बार अंतिम गेंद पे जाते जाते एक बड़ा प्रहार किया है, 6 रन में गेंद को भेजा है। इस 6 रन के साथ 97 रन पर यहाँ पर 103 रन बने हैं स्कोरबोर्ड पे और 18 रनों के साथ इस मुकाबले में जीत अर्जित की है मन शांति हॉस्पिटल 11 ने। इस मुकाबले के मैन ऑफ द मैच बने हैं संदीप पवार। एक बेहतरीन खेल का नजारा पेश किया बिल्कुल यहाँ पर और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार बने हैं। तो बिल्कुल दोनों भी टीमों से अनुरोध होगा कि भाई जल्द से जल्द ग्राउंड से बाहर आ जाए। इसके बाद होने वाला तुरंत एक बड़ा मुकाबला है। जुगल मेडिकल वर्सेस ऊर्जा ब्लू, इन दोनों टीमों के बीच में होने वाला यह मुकाबला। तो जुगल मेडिकल ने इस मुकाबले का टॉस जीता है और पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। तो बिल्कुल अनुरोध होगा यहाँ पर ऊर्जा ब्लू मेडिकल के कप्तान से कि वे जल्द से जल्द अपनी फील्डिंग सेटअप सजा ले। संदीप पवार मैन ऑफ द मैच।